नमस्कार सगळ्या ताईंना आणि मावशींना. तर कालच्या पोस्टवरनं तुम्हाला कळालंच की आमच्या घरी दुःखद घटना झाली आणि हा म्हणजे आपले 3-4 दिवस झाले व्हिडिओ येत नाहीये. आणि म्हणजे व्हिडिओ करून ठेवले होते, पण अचानक असं झालं ना की आम्हाला पण काहीच कळालं नाही. आणि त्यावेळेस आम्ही बाहेर होतो, तर ते कुठे काय होतं ते तुम्हाला समजेलच. पण कालची पोस्ट टाकली होती आम्ही. तर ती घटना होऊन आता 3 दिवस झाले पूर्ण. पण म्हटलं तुम्हाला एक थोडंसं सांगू काय झालं काय नाही, कारण भरपूर ताईंना असं वाटेल की व्हिडिओ येत नाही. तर काल पोस्ट पण टाकली होती, म्हटलं आज थोडंसं क्लिअर करू काय झालंय. तर आम्ही 4 ते 5 दिवस आधी आम्ही देवदर्शनासाठी निघालो होतो. तर तुम्हाला त्याचा काही व्हिडिओ आलेला नाहीये. तर ज्या दिवशी पूजन त्यांची अॅनिव्हर्सरी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही देवदर्शनाला निघणार होतो. तर निघालो पण होतो, म्हणजे सर्व तयारी वगैरे झाली, देवदर्शनाला निघालो. आणि जवळपास आपण देवदर्शनाला म्हणजे आमचं लग्न झालं होतं आणि तेव्हा आम्हाला जायचं होतं, पण तेव्हा माझी तब्येत बिघडली, नंतर प्रेग्नन्सी राहिली, त्यानंतर प्रवास करायला नाही सांगितलं होतं डॉक्टरांनी, त्यामुळेच मी जॉब वगैरे पण सोडला होता, तुम्हाला सगळं माहितीच आहे. तर त्यामुळे देवदर्शन करायला भरपूर उशीर झाला होता, जवळपास वर्ष होऊन गेलं आम्ही देवदर्शन केलेलंच नव्हतं. तर मग आपल्या घरात नवीन बाळ आलं, तर मग सगळ्यांचं डिसाईड झालं की बाळासोबतच आपण देवदर्शनाला जाऊ, म्हणजे बाळाचंही दर्शन होईल आपल्या कुलस्वामिनीचं वगैरे. तर त्यामुळे आम्ही विचार केला की ठीक आहे. आणि तिकडे जाण्याआधी जसं तुम्हाला माहितीच आहे की गौरीताईचा बर्थडे होता, तर ताई गेल्या होत्या सेलिब्रेशन करायला आणि तेव्हा काका नाही भेटले होते. हा, काका त्यावेळेस त्यांची तब्येत म्हणजे असं कोणाला विचार पण नव्हता आणि कोणाच्या मनात पण नव्हतं की अशी काही घटना होणार आहे. आणि जर आधी थोडंफार जरी आम्हाला काही माहिती असतं तरी आम्ही म्हणजे बाहेर दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला पण नसता. पण मग त्या दिवशी असं झालं की त्या दिवशी काकांना स्वतः गणेश भाऊ पण दर्शनाला घेऊन गेले होते जवळच्या मंदिरात. पण आणि असं कोणाला वाटलं पण नाही की असं होईल. आणि त्याच संध्याकाळी मग आम्ही सर्व पॅकिंग वगैरे केली आणि आम्ही फक्त 2 दिवसासाठी जाणार होतो, जास्त पण काही जाणार नव्हतो, कारण बाहेर थंडीमुळं मग म्हटलं बाळाला पण नको त्रास, त्यामुळं 2च दिवसाचं आम्ही देवदर्शन करणार होतो. तर त्या दिवशी रात्री आम्ही 1 वाजता निघालो असेल साधारण. 12:30-1 वाजले होते आम्हाला निघायला. 12:30-1 वाजता निघालो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही योगेश्वरीला गेलो. तर मी पोस्ट पण टाकली होती त्या दिवशी. तर आम्ही 6:30 वाजले होते. हा, कुलस्वामिनी आमची योगेश्वरी देवी आहे, तर तिकडे गेलो आम्ही. साधारण 23 तारखेलाच गेलो ना आपण. हा, 23 लाच गेलो ना. नाही, 22 तारखेला आपण, 21ला रात्री निघालो वाटतं आपण, आणि 22ला आपण सकाळी योगेश्वरीला तिथं पोहोचलो. तर पूर्ण दिवस म्हणजे आम्ही तिथं साधारणपणे 12-1 वाजेपर्यंत आमचं दर्शन वगैरे झालं आमचं. त्यानंतर अभिषेक केला आम्ही देवीचा. तर मग आम्ही तिथून पुढे तुळजापूरला निघालो, कारण फक्त आम्हाला योगेश्वरी देवी, तुळजापूरची देवी आणि जेजुरीला जायचं होतं. तर दुपारी साधारण 2-2:30 वाजता आम्ही तुळजापूरला निघालो. जेवण वगैरे झालं, त्यानंतर मग तुळजापूरच्या देवीला तुळजापूरला आलो. रात्री साधारण तिथे पण खूप गर्दी होती, त्यामुळे मग 8:30 वाजले आम्हाला दर्शनाला. तिथून जेवण वगैरे करून आम्ही निघालो जेजुरीला येण्यासाठी, कारण मग मिस्टर बोलले की रात्रीचा प्रवास होऊन जाईल, त्यामुळे आपण जेजुरीला स्टे करू. तर आम्ही तिथून साधारण जेवण वगैरे करेपर्यंत आम्हाला रात्री 12-12:30 वाजले. जेजुरीला आपण जवळपास पहाटे 4:30-5ला पोहोचलो. रात्रभर म्हणजे मिस्टर आणि अमोल भाऊ रात्रभर ड्राईव्ह करत होते, म्हणजे दोघे तिघे होते ना, तर आलटून पालटून ड्राईव्ह करत होते, कारण एकच व्यक्ती म्हणजे थकून जातो खूप. आणि रात्रभर आम्ही पण थोडंफार आमचं जागरण झालेलं होतं, कारण कोणी ड्राईव्ह करत असेल आणि आपण जागा राहिलो तर मग त्या व्यक्तीला पण आधार भेटतो आणि गाडी पण व्यवस्थित सुखरूप चालते. तर जवळपास आम्ही 5:30 वाजता आम्ही जेजुरीला पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर आम्ही रूम वगैरे बघितला. रूम बघण्यात पण बराच वेळ गेला, अर्धा तास वगैरे गेला. मग आम्ही 5:30 वाजता रूममध्ये शिफ्ट झालो. आणि सगळे खूप जास्त थकलेले होते, कारण आदल्या दिवशी तुळजापूरला खूपच जास्त गर्दी होती. सकाळी योगेश्वरीला गेलो, संध्याकाळी तुळजापूरला, तर बरंच एक्झर्शन झालं होतं, फिरणं वगैरे झालं होतं, तर थकवा पण आलेला होता सगळ्यांना. आणि रात्री ड्राईव्ह केल्यामुळे हे दोघं पण खूप थकलेले होते, त्यामुळे सकाळी तिथे आल्याला मग पडल्या सगळ्यांना झोप लागून गेली आणि 1च तास झोपलं. 1च तास झाला. आणि मेन म्हणजे मिस्टरांचा फोन पण सारखा मॅप बघून बघून तो पण स्विच ऑफ झाला होता, तो बंद होता. आणि गणेश भाऊंचा फोन सायलेंट राहिला.
आणि नेमकी माझाच फोन ऑन होता, तर साधारण 6-6:30 वाजता आम्हाला फोन आला. तर फोनची 2दा रिंग वाजली, पण सगळे इतके झोपेत होते कारण रात्रीचा प्रवास झाला होता सगळ्यांचा. तर त्यामुळं मग आम्हाला साधारण 6:30 वाजता फोन आला आणि नंतर मग सगळे उठले त्यावेळेस, कारण दर्शनाला पण लवकर जायचं होतं आम्हाला. तोपर्यंत सगळे उठले होते. तर मग गणेश भाऊंच्या पण फोनवर 2-3 मिस कॉल, माझ्या पण फोनवर 2-3 मिस कॉल. मग ते बघून थोडंसं आम्हाला म्हणजे असं अचानक एवढं सकाळी कोणाचे फोन येणार नाही. तर मग गणेश भाऊंनी फोन लावला त्यांच्या आत्याच्या मुलाला. तर त्यावेळेस कळालं की अशी अशी घटना झाली आहे, काका एक्सपायर झाले. तर म्हणजे ते ऐकल्यानंतर आम्हाला थोडा शॉक बसला, कारण आदला एकच दिवस झाला होता की काकांना गणेश भाऊ दर्शनाला घेऊन गेले होते मंदिरात आणि दुसऱ्या दिवशी अशी घटना झाली. त्यामुळे सगळे शॉक झाले. आणि म्हणजे गणेश भाऊ आणि मिस्टरांना तर म्हणजे असं खरंच वाटत नव्हतं की असं काही झालंय. एकदम स्तब्ध झालं होते सगळे, सुचतच नव्हतं काय बोलायचं काय करायचं आणि असं अचानक कसं काय झालं असं सारखं विचार येत होता. कारण 2-3 दिवस आधी हे पण भेटून आले होते की काका एकदम चांगले होते, असं वाटलं नव्हतं की असं होईल अचानक म्हणून. म्हणजे त्यांना थोडाफार त्रास होता, पण अचानक असं काय होईल हे एवढी कोणाला लगेच वाटलं नव्हतं. त्यांना वर्षभरापासून थोडा थोडा त्रास होता त्यांना, पण मग हे अचानकच खूप झालं. कारण मग म्हणतो ना आपण, एखादा आजार झाल्यावर माणसाने थोडं टेन्शन घेतो आपण, त्यामुळं पण कदाचित होऊ शकतं. तर असं कळाल्यानंतर आम्ही लगेच सर्व म्हणजे बॅग वगैरे तर आमच्या गाडीतच होत्या, कारण आम्ही फक्त गाडी लावली आणि वरती रूम मध्ये जाऊन झोपलो होतो. फक्त 1च तास झाला असेल आणि तेवढ्यात फोन आला, सर्व कळालं आणि लगेच आम्ही 10 ते 15 मिनिटात सर्व म्हणजे तोंड वगैरे धुवून फक्त गाडीत बसलो. आंघोळ वगैरे पण कोणाचीच झालेली नव्हती, अगदी कोणी ब्रश पण केलेला नव्हता, तसंच गाडीत बसलो. बॅगा पण आमच्या गाडीतच होत्या. म्हणजे सगळेजण इतकं थकले होते की बॅग पण आम्ही वरती आणलेली नव्हती. फक्त आलो, फक्त अर्धा-पाऊण तास पडलो असेल आणि फोन आल्यानंतर आम्ही तसंच निघालो परत. तरी पण मग आम्हाला पुण्यातून यायला 2-3 तास थोडा उशीर झाला म्हणजे ट्रॅफिकमुळं. तर मग आम्ही 2-2:30 वाजता इथे पोहोचलो. तोपर्यंत सर्वजण आमचीच वाट बघत होते, कारण काका म्हणजे आमच्या सासऱ्यांचे सख्खे भाऊ आणि आमचे सासरे आणि काका दोघंही जुळे भाऊ होते. म्हणजे आमच्या सासऱ्यांचं नाव सूर्यकांत आणि काकांचं नाव चंद्रकांत आणि म्हणजे खंडू बंडू अशी टोपण नावं होती त्यांना. दोघेही जुळे भाऊ होते आणि पप्पा नसल्यामुळे काकाच होते की आमच्या घरामध्ये मोठे होते. कोणताही कार्यक्रम असो किंवा काही असो नाही का, असं हक्काने येणार सुनबाई, म्हणजे सुनांसारखं तर कधी आम्हाला वागवलंच नाही काकांनी. एकदम मुलीसारखाच जीव लावायचे. आणि मग असं झालं, त्यामुळं मग आम्हाला पण थोडंसं असं एकदम, आपण म्हणतो ना घरात एखादी घटना झाल्यानंतर कशातच मन नाही लागत आपलं. तर हा व्हिडिओ करायची पण आमची इच्छा नव्हती, पण मग काय झालं काय नाही तुमच्यासोबत पण आम्हाला म्हणजे आपण प्रत्येक आनंदाचा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करतो, त्यामुळं मग म्हटलं घरावर थोडं म्हणजे दुःख तर आहेच सगळ्यांना, तर काय झालं नक्की तर ते पण तुमच्यासोबत शेअर करू म्हटलं. चला थोडं तुम्हाला पण सांगू, त्यामुळं हा व्हिडिओ केला. नाही तर आमची इच्छा पण नव्हती व्हिडिओ करण्याची. तर म्हटलं आणि 2:30 वाजताच 2:30-3 वाजले होते यांना आम्हाला सगळ्यांना सिन्नरला यायला. सिन्नरला आल्यानंतर मग सगळेजण तिकडे गेले अंत्यविधीसाठी आणि घरात मी एकटीच होती कारण बाळ होतं, बाळाला घेऊन मला जाणं पॉसिबल नव्हतं. तर शुभम भाऊ होता सोबत, त्यामुळे काही वाटलं नाही. आणि तिकडून आल्यानंतर पण म्हणजे एकदम शांत, एकदम भकास वाटत होतं. घरामध्ये पण एकदम सुनं सुनं वाटत होतं आणि अजिबात म्हणजे असं वाटतच नव्हतं की आपण म्हणजे काय चाललं काही कळतच नव्हतं नाही का. कारण घरात एकमेव तेच राहिले, म्हणजे एकमेव तेवढेच होते की म्हणजे प्रत्येकाला आधार होते. मिस्टरांना त्यांचं म्हणजे गणेश भाऊंना वगैरे जेवढे पण त्यांचे काका चुलते होते तेवढ्यांमध्ये ते एक आधार होते सर्वांसाठी. आपण म्हणतो ना घरात जो मेन आधारस्तंभ असतो, आणि तेच राहिलेले होते शेवटी. पण आता त्यांना पण देव आज्ञा झाली, तर देव ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव हीच सगळ्यांनी प्रार्थना करूया आपण. तर चला आता एवढंच व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं होतं. आणि पुढचे आम्ही व्हिडिओ तिथले पण घेतले, पण ती लगेच तुम्हाला म्हणजे आमची इच्छा तर होती तुम्हाला लगेच टाकण्याची, पण हे असं झाल्यामुळं आता थोड्या म्हणजे 1-2 दिवसांनी तर येतील तुम्हाला. जसं शक्य होईल तसं आम्हाला शक्य होईल तसं आम्ही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू. पण मग तोपर्यंत तुम्हाला पण समजलं असेल की काय झालं होतं नक्की. तर चला आता आम्हाला तेच बोलायचं होतं. म्हटलं सगळ्या ताईंना सांगू आपण, आनंदाचे क्षण सांगतो तसं दुःखही वाटल्याने कमी होतं. तर तेच सांगायचं होतं की असं असं झालंय.
तर इथून पुढे अजून 1-2 दिवस तुम्हाला व्हिडिओ नाही येणार, पण त्यानंतर आम्ही प्रयत्न करू तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा. आणि या आधीचे पण आम्ही तिकडे गेलेलो, तिकडचे व्हिडिओ पण शेअर म्हणजे शूट वगैरे केलेले आहे, पण ते तुमच्यासोबत शेअर नाही केले अजून. तर प्रयत्न करू ते सोबत शेअर करायचा. तर चला आता आजचे व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शुभरात्री.